आज आपण तर्कसंगती व अनुमान या पाठातील जो स्वाध्याय आहे 8.1 तर हा पाहणार आहोत. माझ्या काही हेल्थ इश्यूमुळे मी आज प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांच्या समोर नाही आहे, पण तरीही मी घरूनच विद्यार्थ्यांसाठी या स्वाध्यायाचं स्पष्टीकरण करत आहे. विद्यार्थ्यांना हा पाठ शिकून झालेला आहे, पण तरी सरावासाठी स्पष्टीकरणाची गरज असते. त्यामुळं हे स्पष्टीकरण माझं विद्यार्थ्यांसाठी घरून राहणार आहे. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे की शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे आणि त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट वयाची आहे. आईचे वय 36 वर्ष असल्यास शौनकचे आजचे वय किती? आता असे प्रश्न पाहून मुलं गोंधळून जातात, पण न गोंधळता जर आपण थोडा थोडा प्रश्न जर वाचला तर आपल्याला प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर सोडवता येईल. तर पहा काय करायचं आहे याच्यामध्ये, की आपल्याला कुणाचं वय विचारलं आहे? शौनकचं आजचं वय विचारलेलं आहे. आता शौनकचं आजचं वय विचारलंय तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे की शौनकची बहीण जी आहे नमिता, ही जी नमिता आहे या शौनकपेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 3 वर्षांनी ती मोठी आहे. जे शौनक जर x वर्षाचा असेल तर ती x अधिक 3 राहणार आहे. तर आता नंतर पुढं काय म्हटलेलं आहे की आणि त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट आहे. जे नमिताचं वय आहे त्या नमिताच्या वयाच्या चौपट आई आहे. आता नमिताचं वय तर आपल्याला माहित नाही, पण पुढं काय सांगितलं त्यांनी की आईचं वय 36 आहे, हिचं वय 36 आहे. आता 36 ही चौपट कुणाची असेल बरं? मग 36 ही चौपट कुणाची आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की तुम्ही पाडेपाठ केलेले असतात. तरी पण आपल्याला सोप्या पद्धतीने 36 ची चौपट आपल्याला काढण्यासाठी कोणत्या संख्येची चौपट आहे ही 36 ही काढण्यासाठी 4 न त्याला चौपट म्हणल्यामुळे 4 न भागायचं. 4 न 36 म्हणजे 9 या संख्येची चौपट म्हणजे 9 गुणिले 4 जर केलं आपण तर बरोबर 36 येतं. म्हणजे कुणाचं वय 9 आहे? मग नमिताचे वय 9 आहे. नमिताचे वय 9 वर्ष. कारण का तर आपल्याला काय म्हणलंय की नमिताच्या आई कशी आहे? आई नमिताच्या वयाच्या चौपट वयाची आहे. म्हणजे नमिताचं वय 9 वर्ष आहे म्हणजे आई किती वर्षाची आहे? मग आई 36 वर्षाची आहे. कारण 9ची चौपट 36. आता विचारलंय काय आपल्याला की शौनकचं वय विचारलंय. आता शौनकचं वय आपल्याला काढत असताना इथं काय सांगितलंय आपल्याला की शौनकचे वय आपल्याला काढायचे. वय बरोबर किती वर्ष? तर शौनकचं वय काढताना काय म्हटलंय की शौनकची जी बहीण आहे ही नमिता ही काय होती? अधिक 3 वर्षांना जास्त होती. मग आता जर नमिता जर 9 वर्षाची असेल तर शौनक काय असेल बरं? 3 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे नमिताचं वय 9 वर्ष, 9 वजा 3 तर 6 वर्ष. म्हणजे हा शौनक किती वर्षाचा आहे? 6 वर्षाचा आहे. तुम्हाला वाटेल की आता हे वजा का केलं? वजा तसं का केलं? तर कारण त्यांनी आपल्याला वरतीच सांगितलेलं आहे की शौनकची बहीण नमितापेक्षा त्याच्यापेक्षा 3 वर्षानं मोठी आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे 9 वर्षाची तिनं असेल तर तो 6 वर्षाचा असेल. म्हणजे 6 मध्ये जर आपण 3 मिळवले, ह्या 6 वर्षामध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला 9 येतात. म्हणून तो 6 वर्षाचा असेल. ती 9 वर्षाची आहे. आणि आई किती वर्षाची आहे? 36 वर्षाची आहे. आपल्याला या ठिकाणी नमिताचं वय विचारलं असतं तर नमिताचं वय आपल्याला 9 वर्ष आलं असतं. म्हणून ती 9 वर्षाची होती आणि तिच्यापेक्षा भाऊ 3 वर्षांना लहान होता काय आणि ती त्याच्यापेक्षा 3 वर्षांना मोठी होती काय? एकच येतं. म्हणून तो 6 वर्षाचा राहील. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं यातलं उत्तर राहील. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलेला आहे पहा. पवन आणि धवल यांच्या वयात 6 वर्षाचे अंतर आहे आणि 18 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? असे प्रश्न आल्याच्या नंतर सरळ सरळ आज त्यांच्यामध्ये जेवढ्या वर्षाचं अंतर आहे त्यांनी 10 वर्ष काय, 15 वर्ष काय, 20 वर्षाचे जरी झाले, त्या तिथून जरी पुढं 20 वर्षानंतर जरी त्यांना विचारलं की त्यांच्या वयामधलं अंतर काय चेंज होणार आहे का? नाही. आज जर पवन जर आज 6 वर्षाचा असेल तर धवल किती वर्षाचा राहणार आहे? 6 वर्षाचा फरक म्हणजे 6 अधिक 6 बरोबर 12 वर्ष. पवन 6 वर्षाचा होता तर धवल 12 वर्षाचा राहणार म्हणजे 6 वर्षाचा अंतर आहे. अजून 18 वर्षानं जर पवन किती वर्षाचा होणार आहे? मग 6 वर्षाचा होता तर 18 वर्षानंतर तो 24 वर्षाचा होणार आणि धवल किती वर्षाचा होणार 18 वर्षानंतर? 8 आणि 2 10 हात चाला 1 30 वर्षाचा होणार. आता 24 मध्ये आणि 30 मध्ये कितीचा अंतर आहे? 6 वर्षाचाच अंतर आहे. म्हणजे
कितीही जरी त्यांच्यामध्ये जर जेवढ्या वयाचा अंतर असतो आज सध्या, तेवढाच अंतर तो त्यांच्या 10 वर्षानंतर, 18 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, कितीही वर्षानंतर केलं तेवढाच अंतर राहणार असतो. म्हणून त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? तर 6 वर्षाचं अंतर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आता प्रश्न तिसरा काय म्हटलेला आहे बघा या ठिकाणी, की प्रशांतचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4 ने जास्त असून बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. जर बाबांचे आजचे वय 44 वर्ष असेल तर आईचे वय किती? तर आता हे खूप असं म्हणजे आपल्याला गोंधळल्यासारखं वाटत आहे, पण गोंधळल्यासारखं अजिबात नाही. एकदम प्रश्न वाचत असताना लक्षपूर्वक आणि शांतपणे प्रश्न वाचायचा आहे, की आपल्याला काय म्हटलेलं आहे, की हा प्रशांत जो आहे, या प्रशांतचं वय आपल्याला दिलेलं नाही. हा प्रशांत त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा तो 4 जास्त आहे आणि बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 कमी आहे. आणि जर बाबांचं वय 44 वर्ष असेल, तर त्याचे वय किती म्हणलेलं आहे? आता आपल्याला प्रशांतचं वय माहीत नाही. प्रशांतचं वय काय आहे? X आहे. आपण धरू. पण बाबांचं वय किती आहे? 44 वर्ष आहे. बाबा किती वर्षाचे आहेत? 44 वर्षाचे आहेत. आता बाबा 44 वर्षाचे आहेत, तर बाबांचं काय म्हटलंय त्यानं? बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 कमी आहे तो. मग बाबांचं वय 44 आहे. 44चे 1/2 पट जर आपण काढली, तर या ठिकाणी 44 गुणिले 1/2 याची 2 काढलं तर आपण बेक बे बेदुनी 4 बेदुनी 4 म्हणजे 22. म्हणजे 22 आणि ह्या 22 पेक्षा म्हणजे कसं 1/2 पटीपेक्षा, आता 44ची 1/2 पट काढली तर 22 आले. पण ह्या 22 पेक्षा तो 4 कमी आहे. म्हणजेच 22 मधून जर 4 आपण वजा केले तर 18 येतात. म्हणजे 18 वर्षाचा कोण आहे? प्रशांत आहे. प्रशांतचे वय 18 वर्ष. कळालं का एवढं? एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला प्रशांतचं वय आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4 जास्त आणि बाबांच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 कमी. बाबांचं वय आपल्याला दिलेलं आहे 44 वर्ष. म्हणून आपण काय केलं, की 44 वर्ष म्हणजे ह्या 44चे 1/2 पट जर केलीस तर 22 येतात. पण तो 4 कमी आहे. 1/2 पटीपेक्षा 4 कमी असल्यामुळं आपण 22 मधून 4 काढले तर तो 18 आले. म्हणून प्रशांतचं आजचं वय 18. आता हे 18 आलेलं वय बघा, आता आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा. आता आईचं वय माहीत आहे का आपल्याला? काहीच माहीत नाही. आईचे वय माहीत नाही. आईच्या वयाच्या तो 1/3 पटीपेक्षा कितीनं जास्त आहे? 4 जास्त आहे. म्हणजे हा 18 जे आहेत, हे 18 त्या 1/3 पटीपेक्षा 4 जास्त आहेत. मग 18तून आपण काय करू? 4 अधिक काढून टाकू. म्हणजे आपल्याला 1/3 पट ही कुणाची आहे बघूया आपण. म्हणजे 18 मधून जर आपण 4 काढले, तो 4 कमी असल्यामुळे 4 काढले तर 14 वर्ष. म्हणजे 14 वर्ष नाही तर 14 म्हणजे 14 वर्ष म्हणजे जो ह्या 14चे 1/3 म्हणजे आता हे 14 अधिक 14 अधिक 14 म्हणजे तो 3 भागापैकी एकच भाग त्याचं वय आहे. म्हणजे आईचं वय काय आहे? 3 भाग आहेत. म्हणजे हे 3 भाग किती आहेत? 14, 14 दुनी 28, 14 त्रिकम 42. म्हणजे 42 जे वर्ष आहे आईचे, हे 42 वर्ष म्हणजे ह्याचे एकच तो भाग कोण आहे? हा प्रशांत आहे. 42चा एक भाग म्हणजे हा 14. बरोबर आहे? आपल्याला पुढं काय म्हणले, की 1/3 पटीपेक्षा 4 तो जास्त आहे. 42चा एक भाग 14 आहे. या 14 पेक्षा तो कितीनं जास्त आहे? 4 जास्त आहे. म्हणजे 14 मध्ये जर 4 मिसळले आपण तर 18 येतात. बघा त्याचं वय 18 वर्ष होतं का? होतं. कारण बाबांच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा तो 4 कमी होता. बाबांच्या वयाची 44 वयाची 1/2 पट केली तर 22 वर्ष होती आणि त्या 22 पेक्षा तो 4 कमी होता. म्हणजे 22 वर्षांमधून 4 वर्ष काढून टाकल्यानंतर तो 18 वर्षाचा होता. बरोबर आहे. त्याचे वय जे आहे हे 18 वर्ष जे त्याचं वय आहे, त्याचं वय हे आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4 जास्त होतं. म्हणजे हे 18 जे होते ते 4 जास्त होते. म्हणून आपण 18ला काढले तर 4 काढले 18 मधून तर 14 आले आपल्याकडं. म्हणजे तो आईच्या वयाच्या भागाच्या एकच भाग तो होता.
म्हणजे तिन्हापैकी एक भाग होता तो. म्हणजे 3 भाग म्हणजे ह्या 14चे 1, 2, 3 म्हणजे 14 त्रिकम 42. 42 याचे 42चा हा एक भाग म्हणजे हा 14 आहे. म्हणून 14 वर्ष मध्ये आपण जर 4 मिसळले तर त्याचं वय 18 वर्ष बरोबर यायला लागले. म्हणून आईचं वय आपल्याला कोणाचं विचारलेलं आहे? बाबांच्या आजचं वय 44 वर्ष असेल तर आईचं वय किती वर्ष असेल? तर आईचं वय किती वर्ष येणार मग? 42 वर्ष येणार. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. समजलं का ह्याच्यातलं तुम्हाला?